गुडघे दुखतायत म्हणून एक्सरसाइज टाळताय, पण हे वाढलेलं पोट पण तर कमी करायचं आहे. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. उड्या मारल्याने, पळल्याने, तसेच स्क्वॉट्स केल्याने, लंजेस केल्याने हे तुमचं जे नी पेन आहे ते अजून जास्त वाढणार आहे. मग तुमच्यासाठीच मी नी फ्रेंडली म्हणजे तुमचं गुडघे न दुखता ह्या तुम्ही एक्सरसाइज करू शकता. सुरुवात करताना दोन्ही हातांचं सपोर्ट कमरेच्या खाली द्यायचं आहे. बोथ लेग 90 डिग्री अप. अल्टरनेट डावा आणि त्यानंतर उजवा पाय आपल्याला या प्रकारे वरती खाली करायचा आहे. प्रत्येक एक्सरसाइज इथून सुरुवात तुम्ही 10 काउंटपासून करू शकता आणि हळूहळू जसे तुम्ही कम्फर्टेबल व्हाल त्यानुसार तुम्ही काउंट वाढवू शकता. सेकंड एक्सरसाइजमध्ये तुम्हाला दोन्ही पाय, आता जसं आपण सिंगल लेगनी केलं त्याच प्रकारे दोन्ही पाय सावकाश खाली घ्यायचे आणि दोन्ही पाय स्लोली वरती घ्यायचे आहेत. ह्या एक्सरसाइजचे सुद्धा 10-10-10 असे तुम्ही 3 सेट्स करू शकता. थर्ड एक्सरसाइजमध्ये तुम्हाला कमरेला जास्तीत जास्त वरती उचलायचं आहे आणि त्यानंतर सावकाश खाली घ्यायचं आहे. स्लोली कम अप, स्लोली डाऊन. तर या प्रकारे ही एक्सरसाइज सुद्धा 20 ते 30 वेळा करायची आहे. चौथ्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला बाजूने अँकलला टच करायचं आहे. या कोणत्याही एक्सरसाइजमध्ये तुम्हाला गुडघ्यावरती ताण हा येणार नाही आणि तरीसुद्धा जर तुम्हाला वाटलं की गुडघे दुखत आहेत तर तुम्ही काउंट हा कमी करू शकता. तुम्ही 10 ऐवजी 5 काउंट करून थांबलात तरीसुद्धा चालेल. नेक्स्ट साईडला आपल्याला अँकलला टच करायचं आहे, पण जर तुम्हाला मानेला त्रास असेल तर ही एक्सरसाइज करू नका. ह्या एक्सरसाइजचे सुद्धा 20 to 30 काउंट करायचे आहे. यानंतर नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये तुम्हाला पाय फोल्ड करायचा आहे, पण यामध्ये हात गुडघ्याच्या वरून न घेता गुडघ्याच्या खालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पोटावरती दाब द्यायचा आहे. या सर्व सोप्या एक्सरसाइजने तुमचं वाढलेलं पोट तर कमी होणारच आहे, पण तुमच्या गुडघ्याला सुद्धा कोणताच त्रास होणार नाहीये. आणि हो, माझ्या 21 दिवसांच्या वर्कशॉपबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल, ज्याच्यामध्ये तुमचं पोट कमी करण्यासाठी इझी एक्सरसाइज शिकवल्या जातात. आणि हो, तुम्हाला जरी नी पेन असेल तरीसुद्धा तुम्ही हे वर्कशॉप जॉईन करू शकता, कारण तुम्हाला नी पेन फ्रेंडली एक्सरसाइज त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. तर क्लास जॉईन करण्यासाठी टमी अशी कमेंट करा, मी तुम्हाला सर्व माहिती पाठवून देईन.